नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात अतिशय सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटात नायलॉन साबुदाणा कसा बनवायचा। या पद्धतीने बनवलेला नायलॉन साबुदाणा मोत्यांसारखा पांढरा शुभ्र, हलका फुलका आणि अतिशय खुसखुशीत बनतो। एकदा बनवलं तर आपण याला 2 वर्षासाठी स्टोअर करून ठेवू शकतो। शिवाय यासोबतच या नायलॉन साबुदाण्यापासून याचा चिवडा कसा बनवायचा हे देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा 1 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जास्त वेळ याला चोळून घ्यायचं नाही, फक्त एकदाच याला धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये साबुदाणा बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे। आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी जसं साबुदाणा भिजत घालतो त्याच पद्धतीने हा भिजत ठेवायचा आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर याला भिजवून घ्यायचं आहे किंवा 7 ते 8 तासासाठी भिजवून घ्यायचं आहे। तर रात्रभर हा साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे आणि हा अतिशय छान मऊ असा भिजलेला आहे। तर हे पहा, अगदी सुटसुटीत असा हा साबुदाणा बनलेला आहे। तर हे पहा, असा मोकळा मोकळा साबुदाणा भिजायला हवा। आता एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्यावरती अशा प्रकारची चाळण ठेवायची आहे। तर पीठ चाळून घेण्यासाठी आपण जी चाळण वापरतो शक्यतो तीच वापरायची, म्हणजे साबुदाणा अगदी परफेक्ट शिजला जातो। चाळणीमध्ये अशा प्रकारे साबुदाणा पसरून घ्यायचा आहे। एकदम जास्त साबुदाणा एकाच वेळी घ्यायचा नाही, म्हणजे साबुदाणा अगदी परफेक्ट शिजला जातो आणि तो एकमेकांना चिकटत नाही। आता यावरती झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर फक्त 5 मिनिटे याला वाफ द्यायचे आणि तोपर्यंत एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे। तर 5 मिनिटे हा साबुदाणा मी वाफवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी परफेक्ट शिजलेला आहे। याला एवढंच शिजवून घ्यायचं आहे, याच्यापेक्षा जास्त याला शिजवायचं नाही। तर हे पहा, हलकासा हा फुललेला आहे। आता लगेचच ही चाळण पाण्यामध्ये काढून घ्यायचे, म्हणजे याची शिजायची प्रोसेस लगेचच थांबते। आता हा साबुदाणा पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे। रात्रभर साबुदाणा भिजलेला असल्यामुळे फक्त 5 मिनिटात हा साबुदाणा तयार होतो। तर अशा प्रकारे पाण्यामध्ये सगळा साबुदाणा काढून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा एकमेकाला चिकटलेला नाही, अगदी मोकळा मोकळाच आहे। तर अशा पद्धतीने चाळणीमध्ये साबुदाण्याची एक लेयर बनवून घ्यायचे आणि फक्त 5 मिनिटे वाफ द्यायचे। जर हे जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर 2 चाळणी घ्यायची आहेत, म्हणजे एकाच वेळी 2-2 शेगड्यांवरती हे तुम्ही पटपट करू शकता, किंवा यासारखीच मोठी चाळण वापरली तरी चालेल। तर अशाच पद्धतीने सगळा साबुदाणा मी शिजवून घेतलेला आहे आणि हे पहा, किती मोकळा मोकळा हा साबुदाणा झालेला आहे। हलकासा हा साबुदाणा फुललेला आहे आणि अगदी पारदर्शक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। या पद्धतीने जर हा साबुदाणा शिजवला तर तेलामध्ये टाकल्यानंतरच हा खूप फुलतो आणि शिवाय अतिशय खुसखुशीत बनतो। आता याला पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायची गरज नाही, लगेचच याला गाळून घ्यायचं आहे। तर एखाद्या चाळ्यामध्ये काढून याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटे याला आता असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यातलं पाणी सगळं निथळलं जातं आणि त्यामुळे हा साबुदाणा सुद्धा सुकायला जास्त वेळ लागत नाही। तर 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यातलं पाणी आता निथळलेलं आहे। अगदी मोकळा मोकळा हा साबुदाणा आपल्याला इथे मिळालेला आहे। हे जे निथळलेलं पाणी आहे ते तुम्ही भाजी बनवण्यासाठी किंवा चपातीची कणिक भिजवण्यासाठी सुद्धा वापरू शकता। हा साबुदाणा आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हातानेच याला अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे। कोणीही बनवू शकेल इतकी ही सोपी पद्धत आहे। आता एखाद्या प्लास्टिकच्या पेपरवरती किंवा साडीवरती याला या प्रकारे पसरून घ्यायचं आहे। तर हे पहा, याला असं लांब लांबच पसरून घ्यायचं आहे, म्हणजे हे खूप कमी वेळेमध्ये सुकले जातात आणि एकमेकांना चिकटत सुद्धा नाहीत। 1 ते 2 दिवस याला उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचं आहे, म्हणजे 2 वर्ष हा छान टिकतो आणि तेलामध्ये टाकल्यानंतर तेलसुद्धा जास्त उडत नाही। तर 2 ते 3 दिवस मी याला छान उन्हामध्ये आता सुकवून घेणार आहे। इथे मी 1 वाटी साबुदाण्याचा हा चिवडा बनवून दाखवलेला आहे, तुम्हाला हवं तर जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता। तर 2 दिवस मी याला छान आता सुकवून घेतलेला आहे, अगदी व्यवस्थित हा सुकलेला आहे। तर हा सुकलेला साबुदाणा आता तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। तर इथे आपला नायलॉनचा साबुदाणा बनवून तयार आहे। आता याला तळून सुद्धा पाहूयात। तळण्या अगोदर तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आणि हे पहा, तेलात टाकल्याच हा किती छान फुलत आहे। अगदी परफेक्ट हा सुकलेला आहे, त्यामुळे तेलसुद्धा जास्त कढई बाहेर येत नाही, म्हणजे सगळ्या बाजूनी हा छान फ्राय होतो।
झाऱ्याच्या साह्याने थोडंसं याला हलवून घ्यायचं आहे आणि चांगला फुलला सुद्धा जातो, त्यामुळे खुसखुशीत सुद्धा होतो। तर हे पहा, अगदी मोत्यांसारखा पांढरा शुभ्र असा हा नायलॉन साबुदाणा बनलेला आहे। तळल्यानंतर सुद्धा एकमेकांना बिलकुल चिकटत नाही। एकदा हा नायलॉन साबुदाणा बनवून ठेवला तर पाहिजे त्यावेळी उपवासाच्या दिवशी तुम्ही याचा चिवडा बनवू शकता। तर हे पहा, अगदी मूठभर मी हा साबुदाणा तेलामध्ये टाकलेला आहे आणि हे पहा, कढई भरून हा चिवडा फुललेला आहे। या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने साबुदाणा जर शिजवला तर तो अगदी परफेक्टच बनतो, छान फुलतो आणि खुसखुशीत सुद्धा होतो। आणि फक्त अर्धी वाटी नायलॉन साबुदाण्यापासून एक प्लेट भरून आपल्याला याचा चिवडा बनवता येतो। याला जास्त वेळ तळून घ्यायची सुद्धा गरज लागत नाही। फक्त झाऱ्याच्या साह्याने 1 मिनिटभरच याला तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे आणि लगेचच याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर हे पहा, अगदी मोत्यांसारखा पांढरा शुभ्र हलका फुलका असा हा बनलेला आहे। तर हे पहा, एक सुकलेला साबुदाणा आणि एक तेलामध्ये फुललेला साबुदाणा मी तुम्हाला दाखवत आहे। तेलामध्ये टाकल्यानंतर तिप्पट हा साबुदाणा फुलतो आणि त्यामुळेच हा अतिशय खुसखुशीत बनतो। आता ह्या तळलेल्या साबुदाण्यापासून चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात। तर त्यासाठी इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे, त्याला खिसून घ्यायचा आहे। फक्त 5 मिनिटात हा चिवडा बनवून तयार होतो। तर हे पहा, बटाटा मी खिसून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। पाण्यामध्ये याला ठेवल्यामुळे बटाट्याचा खीस काळा पडत नाही किंवा याचा कलर बदलत नाही। खीस तळायच्या अगोदर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि हातानेच यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। आता तेलामध्ये याला अशा प्रकारे पसरून टाकायचं आहे। कमी वेळेतच हा अगदी क्रिस्पी बनतो। तर फक्त 2 ते 3 मिनिट याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर थोड्या वेळातच याचा आता कलर बदलायला सुरू झालेला आहे आणि हा क्रिस्पी सुद्धा झालेला आहे। तर आता लगेचच याला काढून घ्यायचं आहे। तर इथे मी या चिवड्यामध्येच याला काढून घेतलेला आहे। इथे मी एकच बटाटा खिसून घेतलेला आहे, तुम्ही याऐवजी 2 बटाटे सुद्धा घेऊ शकता किंवा यापेक्षा मोठ्या साईजमध्ये सुद्धा याला खिसून घेऊ शकता। आता अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे आहेत। या पद्धतीने हा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा बनवला तर अगदी मार्केटसारखाच बनतो। शेंगदाण्यांचा हलकासा कलर बदलल्यानंतर हे सुद्धा चिवड्यामध्येच काढून घ्यायचे। त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। मिरच्या तळताना एकदम क्रिस्पी होईपर्यंत त्या तळून घ्यायच्या, म्हणजे चिवडा सुद्धा थोड्या वेळाने नरम पडत नाही, तो तसाच खुसखुशीत राहतो। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। तर इथे मी सैंधव मीठ वापरलेलं आहे किंवा साधं मीठ वापरलं तरी चालेल। अर्धा चमचा पिठी साखर घालायची आहे, म्हणजे चिवड्याला अगदी छान गोड आणि तिखट अशी चव येते। आता पुन्हा हातानेच याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपला 5 मिनिटात नायलॉनचा साबुदाणा चिवडा बनवून तयार आहे। तर या पद्धतीने हा नायलॉन साबुदाणा एकदा नक्की बनवून पहा। याचा चिवडा 100% खुसखुशीत बनतो आणि खूप वेळ तो खुसखुशीतच राहतो। तर हे पहा, प्रत्येक साबुदाणा अगदी खुसखुशीत बनलेला आहे। कधी कधी काय होतं, हा साबुदाणा तळल्यानंतर एखादा कच्चा राहतो किंवा एखादाच खुसखुशीत होतो, पण या पद्धतीने जर साबुदाणा शिजवून घेतला तर प्रत्येक साबुदाणा खुसखुशीत बनतो। तर या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की बनवून ठेवा, म्हणजे उपवासाच्या दिवशी कधीही आपल्याला अशा प्रकारे नायलॉन साबुदाणा चिवडा बनवता येतो। अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच हा चिवडा बनतो। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।